श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. आज मी बोलणार आहे की जो पूजेमध्ये आपण दिवा लावतो तर त्या दिव्याचे काय महत्त्व आहे आणि त्या दिव्याला लावतेवेळी आम्हाला कोणकोणती सावधानता बाळगायची आहे. तर बघतो पूजेमध्ये दिवा लावणे जो एक खूपच आवश्यक आहे. जिथे की तुम्ही दररोज छोटी पूजा करत असाल किंवा कोणता पाठ करत असाल अथवा कोणता मंत्रजप करत असाल, कोणता हवन करत असाल, तर या सर्वांमध्ये दिवा लावणे खूपच चांगले व शुभ असते. आणि याचे कारण हे आहे बघतो की दिवा न लावता जर आम्ही पूजा करत असू तर ती देवापर्यंत पोहोचत नाही. कारण दिवा जो आहे तो देवापर्यंत आपल्या पूजेला, आपल्या प्रार्थनेला पोहोचवतो. आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट ही आहे बघतो की जी पण पूजापाठ हवन जेव्हा आपण करतो तिची साक्षी हे दिव्यालाच मानले जाते. म्हणजेच की कर्मसाक्षी दिवा ही त्याला बोलली जाते. तर दिवा लावताना आपणास कोणकोणत्या गोष्टींची सावधानता बाळगायची आहे आणि काय काय ध्यानात ठेवायचे आहे ते आपण पाहूया. फक्त व्हिडिओच्या माहितीला अगदी ध्यान देऊन लक्षपूर्वक पहा, जेणेकरून यातील माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजेल. माहिती फारच सुंदर आहे बघतो. तर सर्वात प्रथम ही आहे बघतो की दररोज सकाळी जेव्हा आपण पूजा करतो तर त्या पूजेमध्ये आपण दिवा लावावा की नाही. तर पहा, संध्याकाळच्या पूजेत आपल्याला हे माहीतच असते की संध्या पूजेमध्ये सर्वात प्रथम आम्ही दिवालाच लावतो. पण सकाळच्या पूजेमध्येही तुम्ही जेव्हा मंदिराची साफसफाई करता तेव्हा सूर्यनारायणाला तुम्ही पहिले जल अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मंदिराची सफाई करा. जेवढी सफाई तुम्ही दररोज करता ती करा. त्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम त्या दिव्याला लावा. दिवा लावल्यानंतर तुम्ही जेवढी पण पूजा दररोज करता ती रोजच्या प्रमाणे करा. आता पुढे येते की दिवा कोणता लावावा. तर पहा बघतो, दिवा हा तुपाचा पण लावू शकता. तुपाचा दिवा लावणे हे खूपच चांगले असते. पण जर प्रत्येक वेळी तुम्हाला तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचाही लावू शकता. कोणत्याही प्रकारच्या देवाला तिळाच्या तेलाचा दिवा लावला जाऊ शकतो. माता दुर्गा देवीला, तुळशीला किंवा तुमच्या घरातील मंदिरालाही तिळाच्या तेलाचा दिवा लावला जाऊ शकतो. तसे तर बघतो शनिदेवाला, बजरंगबली श्री हनुमानजींना, श्री भैरवनाथजींना तसेच पिंपळाच्या झाडालाही जास्तीत जास्त प्रमाणात तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो. आता पुढील गोष्ट ही आहे की जेव्हा पूजेमध्ये दिव्याला तुम्ही लावता तर काय त्या दिव्याने आरती केली जाऊ शकते की नाही. तर बघतो आताच मी तुम्हाला सांगितले आहे की जेव्हा सकाळच्या पूजेमध्ये आपण दिव्याला लावतो किंवा संध्याकाळच्या पूजेमध्ये लावतो किंवा मग कोणत्याही वेळी आपण लावतो तर अशा वेळेचा तो दिवा आपला कर्मसाक्षी दिवा असतो. तर जी साधना, पूजापाठ, कर्म आपण करत आहोत त्याची साक्षी हा तो दिवाच असतो. तर त्याला उचलून आरती करणे हे योग्य नाही आहे बघतो. आरती करण्यासाठी जर तुम्ही दिव्याने आरती करत असाल तर यासाठी दुसरा दिवा ठेवा, किंवा त्याहून सर्वात चांगले हे आहे की आरती करण्यासाठी तुम्ही कापराने आरती करा. पूजेमध्ये लावलेल्या दिव्याला उचलून कधीही आरती करू नये. हे शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही आहे बघतो. आता पुढील प्रश्न तुमचा हा असा असेल की संध्याकाळच्या वेळी जो दिवा लावला जातो तर तेव्हा दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती असते, केव्हा दिवा लावला पाहिजे. तर पहा बघतो, जर योग्य वेळेविषयी बोलणे केले जात असेल तर दिवा लावण्याची जी संध्याकाळची वेळ असते जेव्हा सूर्यदेव नारायण लालिमा घेऊन लुप्त होत आहेत, म्हणजेच ते अस्ताला जात असतात, तर तीच वेळ आहे तुमच्या संध्याकाळच्या पूजेची आणि दिवा लावण्याची. आणि राहिली गोष्ट ही की जर कोणी उशिराने आपल्या घरी येत असेल, आपल्या ऑफिसमधून किंवा कोणत्याही कामाच्या ठिकाणावरून, तर त्यांच्यासाठी हे आहे की ते जेव्हाही आपल्या घरी येतात तेव्हा हातपाय तोंड धुतल्यानंतर ते त्या दिव्याला लावू शकतात. कारण पूजा न करण्यापेक्षा नेहमी चांगलेच हेच आहे की तुम्ही काहीतरी नक्कीच करा. या गोष्टी खूपच चांगल्या आहेत बघतो. तर तुम्ही जेव्हा पण आपल्या घरी येता तेव्हा दिवा लावा. पण बघतो बाकीच्या वरील गोष्टी या त्यांच्यासाठी आहे जे घरात असतात आणि संध्यापूजा वेळेवर करण्यासाठी इच्छुक असतात. तर त्यांच्यासाठी संध्याकाळच्या पूजेत दिवा लावण्याची योग्य वेळ हीच आहे की तुम्ही सूर्यनारायण अस्ताला जात असेल तेव्हा दिवा लावा. पूर्ण घरात दाखवा, मंदिरात लावा, तुळशीला लावा आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावावा. आता दिव्याला जेव्हा पण तुम्ही ठेवता तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ, तेव्हा तिथे दिव्याला कधीही जमिनीच्या संपर्कात ठेवता कामा नये. आता याचे कारण हे आहे की कालिका पुराणामध्ये असे लिहिलेले आहे की धरती माता सर्व काही सहन करू शकते, पण दिव्याच्या तेजाला ती सहन करू शकत नाही. जो दिवा आपण पूजेच्या वेळी देवतेसाठी निमित्त म्हणून ठेवतो. तर जेव्हा पण तुम्ही दिवा लावाल, जसे मंदिरात तुम्ही ठेवता, तेव्हा तुमच्या घराचे मंदिर हे बनवलेले असते, म्हणजेच की ते जमिनीपासून वरच्या स्तरावर असते. त्याच्यावर तर तुम्ही ठेवू शकता. तुळशीच्या गमल्यावरही तुम्ही ठेवू शकता किंवा तेथील दिवा ठेवण्यासाठी बनवलेल्या स्थानीही तुम्ही दिवा ठेवू शकता. पण अडचण ही येते की जेव्हा आम्ही मुख्य दरवाजाजवळ दिव्याला ठेवतो
तर तो कोणत्या वस्तूवर ठेवला पाहिजे? तर बघतो इथे एक छोटासा लाकडाचा तुकडा घेऊन त्यावर तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यावर दररोज तुम्ही ठेवा. पण कधीही कालिका पुराणाच्या अनुसार हे स्पष्ट रूपाने सांगितले गेलेले आहे की दिव्याला जमिनीवर ठेवले जात नाही. आणि कोणत्या विशेष पूजेमध्ये तुम्हाला ठेवायचे असेल, जसे की तुम्ही गुरुवारच्या व्रतामध्ये ठेवता केळाच्या छोट्या झाडाजवळ, तर तिथे तांदळांचा छोटासा थर करून त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता. आणि जेव्हा पण तुम्ही दिवा लावाल तेव्हा तुम्ही या गोष्टीचे ध्यान ठेवा की दिव्याचे तोंड कधीही दक्षिण दिशेस किंवा पश्चिम दिशेस ठेवू नका. जेव्हा तुम्ही दिवा लावाल, जर तुम्ही पूर्व दिशेला दिव्याला ठेवता तर याने तुमचे चांगले आयुष्य वाढेल आणि तुमच्या घरपरिवारात सुख शांती नांदेल. पण तोच दिवा जर तुम्ही उत्तरेच्या दिशेने ठेवता तर हे तुमच्यासाठी धनदायक असते, म्हणजेच धन लाभाचे रास्ते खोलते. या अशा दोन्ही बाजूस दिव्याचे मुख करून ठेवणे खूपच चांगले आहे. तर या उलट कधीही दक्षिण आणि पश्चिम दिशेस दिवा ठेवू नये, हे आपल्यासाठी नुकसानदायी असते बघतो. तसेच बघतो हा जो दिवा असतो यात आपण या गोष्टीला ध्यानात ठेवायचे आहे की जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तो कधीही मिश्रण स्वरूपात लावता कामा नये. म्हणजेच की तूप व तेल एकत्र करून कधीच दिवा लावू नका. तुपाचा असेल तर त्यात तुपच टाकून दिवा लावावा किंवा कोणत्याही प्रकारच्या तेलाचा असेल तर त्यात त्याच तेलाचा वापर करून दिवा लावावा. कारण शास्त्रानुसार या मिश्रित स्वरूपात दिवा लावण्यास सक्त मनाई आहे. दुसरी गोष्ट ही येते की जेव्हा आपण सकाळच्या किंवा संध्याकाळच्या पूजेमध्ये जो दिवा लावतो तर काय त्यावेळी आपणास एकच दिवा लावला पाहिजे की आपल्या इष्टदेवतेच्या नावाने कोणता अजून एक वेगळा दिवा लावला पाहिजे, की मग आपल्या कुळदेवतेसाठी वेगळा दिवा लावला पाहिजे, तसेच आपल्या पितरांसाठी काय वेगळा दिवा लावला पाहिजे का? तर बघतो इथे पहा, जेव्हा आपण मंदिरामध्ये पूजापाठ करतो तेव्हा फक्त एकच दिवा पुरेसा आहे तुमची पूजापाठ करण्यासाठी. तुम्ही तिथेच बसून तुमची पाठपूजा जी पण करायची आहे तुम्ही करा आणि तिथे एकच दिवा तुमच्या इष्टदेवतेसाठी तुमच्या कुळदेवतेसाठी पुरा आहे. पण जर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही तुमच्या पितरांसाठी कोणता फोटो वगैरे वेगळा लावलेला असेल तर या गोष्टीचे ध्यान ठेवा की तुम्हाला तुमच्या देवासोबत तुमच्या पितरांचा फोटो ठेवायचा नाही आहे. तुम्हाला पितरांसाठी वेगळे स्थान द्यायचे आहे. तुमच्या घराच्या दक्षिणेच्या भिंतीवर तुम्हाला त्यांचा फोटो लावून ठेवायचा आहे आणि तेथेच त्या ठिकाणी जिथे तुम्ही पितरांचा फोटो लावलेला आहे तिथेच तुम्ही त्यांच्यासाठी दिवा लावा. तुमच्या मंदिरात त्यांच्यासाठी वेगळा दिवा लावू नका. बघतो अजून एक गोष्ट ही आहे की जर तुम्ही धनलाभ करू इच्छिता किंवा तुमच्या घरात पैसे तर येतात पण त्यांच्या खर्चास 1000 वाटा अधिक असतात आणि तो तुमच्याजवळ थांबतच नसेल किंवा तुमच्याकडे धन येतच नसेल वा त्याचे मार्गच मिळत नसतील तर यासाठी काय करावे? तर बघतो यासाठी तुम्ही जेव्हा संध्याकाळची पूजा करता तेव्हा संध्याकाळच्या पूजेसाठी तुमच्या मंदिरात जो कलावा येतो ज्याला काही लोक मोलीचा धागा म्हणतात, तर अशा कलाव्याच्या धाग्याच्या वातीचा दिवा बनवून तुम्ही दिवा लावावा. मग तो तुपाचा असो तिळाच्या तेलाचा असो, पण त्यास दररोज प्रत्येक दिवशी लावा. तुम्ही कलाव्याची वात बनवून त्याला पेटवा. याने काय होते की धनलाभ होऊ लागतो, घरात बरकत येते आणि जर तुमच्या घरामध्ये पैसे येत नसतील तर कोणता ना कोणता मार्ग निघतो आणि तुमच्या घरातून गरिबी, तंगी व कडकी दूर निघून जाते. तर बघतो अशा प्रकारे आता तुम्हाला कळलेच असेल की दिव्याने आरती करू नये, दिव्याला जमिनीच्या संपर्कात ठेवू नये आणि संध्याकाळच्या पूजेमध्ये दिवा लावण्याची योग्य वेळ काय असते. तर हे सर्वही मी तुम्हाला आता इथे सांगितलेले आहे. तर बघतो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.